नमस्कार मैत्रिणींनो, 100 डेज चॅलेंजच्या आपल्या आजच्या या 8व्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान आणि सुंदर असा टॉपिक निवडलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत की गळ्यांची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे। ही कटिंग तुमच्यासाठी तुम्ही ब्लाऊजसाठी पण यूज करू शकताय, तुम्ही ही कटिंग तुमच्या ड्रेसेससाठी पण यूज करू शकताय। तर गळ्यांचे कटिंग जे की आपले बेसिक असणार आहेत, ॲडव्हान्स लेवलचे पण गळे आपले पुढच्या 100 डेज चॅलेंजच्या काही व्हिडिओजमध्ये येणार आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। ओके, तर चला सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या ह्या युजफुल आणि खूप छान आणि सुंदर अशा व्हिडिओला। तर इथे मी काही पेपर अशा पद्धतीचे कटिंग करून घेतलेले आहे। हे बघा, तुम्ही कॅनव्हासवर पण हे अशा पद्धतीचे जे गळे आहेत ते कटिंग करू शकताय। इथे काय केलेलं आहे, मी फोल्ड करून घेतलेला आहे। एक पेपर तुम्हाला मोजून दाखवते किती अंतराचा घ्यायचा आहे। हा बघा, ही अशी मी घेतलेली आहे ही घडी, ही डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि मग याच्यावरती आपल्याला गळा घ्यायचा आहे। आता गळा जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त उंची त्याची घेऊ शकताय। ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण सिंपल गळ्यापासून घेणार आहोत। सिंपल म्हणजे चौकोनी गळा आपण घेणार आहोत। तर इथे मी काय करणार आहे, 2.25 इंचाची गळ्याची रुंदी टाकणार आहे। सव्वा दोन किंवा 2.5 तुम्ही घेऊ शकतात। 2.5 इंच टाकूयात आपण इथे। हे बघा, 2.5 इंच मी इथे घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी घेणार आहे इथे 9 इंचाची गळ्याची उंची घेणार आहे। खाली पण 2.5 इंच घेणार आहे मी इथे। इथे तुम्ही ब्रॉड कमी जास्त करू शकताय। चौकोन आखून घ्यायचा आहे। प्रत्येक गळा जेव्हा पण आपल्याला कटिंग करायचा असेल त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा जो चौकोन आहे ना तो आखून घ्यायचा असतो। तर इथे मी हा असा चौकोन जो आहे तो आखून घेतलेला आहे। आता इथे काय करणार आहे, आपल्याला सिंपल गळा घ्यायचा आहे चौकोन। जर तुम्ही कॅनव्हासचा गळा कटिंग करणार असाल तर हा जो चौकोन घेतलेला आहे ना, बस याला इथे साइडने 1 इंच 1 इंच, इथे 1 इंच, इथे 1 इंच असा आपल्याला चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे। पण आता इथे मी काय करणार आहे, सिंपल असा गोलगळ्याचा इथे मी शेप देणार आहे। तर तो असा घेऊया डायरेक्टली अशा पद्धतीने, हा असा। ठीक आहे, याच्या बाहेरच्या बाजूला आपण 1-1 इंच घेणार आहोत। चौकोन गळा कसा काढायचा आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल। सेम फक्त जसा आतमधला आकार घेतलेला आहे ना, सेम तसाच आकार आपल्याला बाहेरच्या बाजूने पण घ्यायचा आहे। आता इथे मी 1-1 इंच मार्किंग करून घेतले आहे आणि मग इथून हा जो राऊंड शेप आहे हा मी इथे असा घेतलेला। ओके, आणि आतला जो आकार आहे तो आपण कट करूया। बाहेर मी काहीच कट नाही करत आहे, बाहेर तुम्ही एवढं असं अंतर कट करू शकता। एक आकार तुम्हाला कटिंग करून दाखवते मी, बाकीचे जे आकार आहेत ना ते मी कटिंग नाही करून दाखवणार, फक्त तुम्हाला आकार मी समजावून सांगणार आहे की कसा घ्यायचा। हे बघा, हे अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो आतला जो आकार आहे ना हा पण आपण असं कट करणार। कॅनव्हासचा जर का तुम्ही गळा घेणार असाल ना तर तुम्हाला अशाच पद्धतीने कटिंग करायचा। आणि हा आपला इथे हा जो गळा आहे अशा पद्धतीने हा कट झालेला आहे। ठीक आहे, दुसरा आता आपण गळा घेणार आहोत। गळा आपले फक्त हा एकच मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। ह्याच मेथडने ह्याच पद्धतीने तुम्ही इतर पण गळे जे आहे ते कटिंग करणार आहात। आता इथे मी दुसरा जो पेपर आहे तो घेतलेला आहे। हे बघा, इथे मी अशा पद्धतीने घेतलेला आहे पेपर। इथे मी आता काय करणार आहे, गळ्याचा आकार मला व्यवस्थित देता यावा म्हणून इथून मी सुरुवात करणार आहे गळ्याची रुंदी घ्यायला आणि इथे मी उंची घेणार आहे। तर गळ्याची रुंदी येणार आहे आपली 2.5 इंच। तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार कमी जास्त करू शकताय, 2.5 किंवा 2.25 इंच घेऊ शकताय। गळ्याची उंची इथे मी घेत आहे 10 इंच, खाली पण घेणार आहे 2.5 इंच। हात चौकोन आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, जसा आपण मगाशी केलेला होता सेम तसाच चौकोन आपण इथे करून घेणार आहोत। आता इथे आपल्याला पानाचा शेप द्यायचा आहे, तर काय करणार आहोत आपण, सिंपली हा जो पेपर आहे हा असा पकडायचा आहे, इथून सुरुवात करायची आहे आतमधून असं हलक्या हलक्या डॉट डॉट अंतरावरती आपण घेणार आहोत
आणि मग हा इथून हा असा आकार देणार आहोत. हा बघा, इथून हा असा पकडला आणि हा इथून हा असा पानाचा शेप दिला आहे. त्याच्यानंतर साईडला 1-1 इंच अंतर घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने 1-1 इंचावरती हे असं मी अंतर ठेवलेलं आहे. आणि हा जो आकार आहे हा असा इथे देत. हा झालेला आहे आपला पानाचा शेप. हा बघा, हा इथून हा असा आणि हा असा. तुम्हाला जेवढा खोल करायचा असेल किंवा जेवढा तुम्हाला ब्रॉड करायचा असेल तेवढा तुम्ही करू शकता. हा एक आपला आकार झालेला आहे. आता नेक्स्ट दुसरा आकार घेणार आहोत आपण, तो म्हणजे मटका शेप. सेम तसंच करायचं आहे. मी इथे पेपर घेतलेला आहे बघा, त्याच्यासाठी पुन्हा आपण सेम तसाच चौकोन करून घेणार आहोत. जेवढी उंची गळ्याची घेऊ शकताय तेवढी तुम्ही घेऊ शकताय. जेवढी तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकताय. चौकोन पूर्ण हा आखून घ्यायचा आहे असा आणि याला आपल्याला मटका शेप द्यायचा. आता शेप देताना काय करायचं आहे, हा बघा, इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. डॉट डॉटने मी अंतर करत आहे त्याचं. डॉट डॉटने इथे लाईन आखून घेत आहे. नंतर हेच डॉट आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. आता इथे तुम्हाला थोडासा ब्रॉड हवा असेल तर ब्रॉड पण घेऊ शकता. इथे थोडासा आतमध्ये घ्यावं असेल तर बघा असा आतमध्ये पण तुम्ही येऊ शकताय. म्हणजे मटका गळा म्हणजे काय आहे, मटका जे मडकं असतं ना आपल्याकडे, जो माठ असतो पाण्याचा, तशा आकाराचा. ओके, हा झाला. याच्या बाहेरच्या बाजूने पण सेम तसंच करायचं आहे. 1 इंच इथे घेतलंय, 1 इंच इथे घेतला आहे, 1 इंच इकडे. पूर्ण राऊंड मध्ये आपण 1-1 इंच देणार आहोत. हा बघ, ओके, हा झाला आपला मटका. तुम्ही हे पण अंतर घेऊ शकताय किंवा हे पण अंतर घेऊ शकताय. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे त्या आपण कट करणार आहोत स्वीट हार्टने. त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी इथे पेपर घेतलेला आहे बघा. पुन्हा एकदा सेम तसाच चौकोन आपण करून घेणार आहोत. खालून मी 1 इंच घेते इथे मोजून. हा असा हा जो चौकोन आहे हा प्रत्येक गळ्यासाठी तुम्ही करू शकताय. तुम्हाला गोल गळा घ्यायचा असेल तर गोल गळ्यासाठी पण, तुम्हाला जर का पानगळा घ्यायचा असेल, पंचकोनी घ्यायचा असेल, जो काही घ्यायचा असेल, प्रत्येक गळ्यासाठी तुम्हाला हाच चौकोन रेडी करायचा आहे. आता इथे आपण स्वीट हार्ट नेक घेणार आहोत ना, तर इथे मी असा चौकोन करून घेतलाय. इथून खालून मोजणार आहे मी 2.5 इंच. 2.5 इंच मोजल्यानंतर इथून बाहेर मोजणार आहे मी अर्धा इंच. अर्धा इंच इथे घेतले. हे बघा, अर्धा इंच आपले हे बाहेर गेलेले आहे. आणि इथून मी काय करणार आहे, असं पकडूया, इथे मी आतमधून घेणार आहे. इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशी. ही स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि इथे अशा पद्धतीचा शेप द्यायचा. हा असं. याच्यामध्येच तुम्ही पंचकोनी गळा पण घेऊ शकताय. पंचकोनी गळा घेताना काय करायचं आहे, हा इथला असा हा शेप न घेता इथे डायरेक्टली अशा पद्धतीची लाईन आखून घ्यायची आहे. दोन्ही पण गळे तुम्ही इथे करू शकताय. हे बघा, अगदी सोपं आहे. याच्या बाहेरच्या बाजूला पण 1-1 इंचाचं मार्किंग करायची आहे. हे बघा, 1-1 इंचाची मार्किंग आपण इथे कपडा फोल्ड करणार आहोत ना, त्याच्यासाठी करत आहोत ही 1-1 इंचाची मार्किंग. सेम तसंच करायचं आहे हे पण. हे असं, इथून हे असं, आणि मग इथून यस. हा आतमधला गळा तुम्ही पंचकोनी किंवा स्वीट हार्ट नेक दोन्ही पण पद्धतीने घेऊ शकता. याच्यामध्ये अजून एक गळा मी दाखवणार आहे तुम्हाला, तो पण स्वीट हार्ट नेक असंच म्हटलं जातं त्याला. पण अजून एक गळा आपण बघणार आहोत याच्यामध्ये. तर बघा, आता इथे हा मी घेतलेला आहे पुन्हा एक पेपर. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. मार्किंग करून घ्यायची आहे. इकडे 2.5, इकडे 2.5 आणि चौक.
हा खालून मी मोजणार आहे 2.5 इंच, इथे मी ही 2.5 इंच घेतले. याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला घ्यायचे आहे 1.5 इंच, थोडेसे मी एक्स्ट्रा घेतलेले आहे. ठीक आहे. आणि आता आकार देताना काय करायचं आहे, हा जो आतला आकार आहे ना तो मी असा देत आहे, हा असा इथून हा असा दिला आहे, हा खालचा आकार. आणि हा इथला जो आकार आहे ना तो पण आपल्याला असा द्यायचा. बघा इथून मी सुरुवात केली, जसा आपण मटका शेप दिला होता ना त्याच कॅटेगरीमध्ये हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे, तशाच पद्धतीचा. ओके, हा पण एक आपला आकार झालेला. सेम तसंच बाहेरच्या बाजूने 1 इंच मोजून घ्यायचे आहे. येस. आणि हा झालेला आहे आपला स्वीट हार्ट नेक, हा पण त्याच्यातच आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त इथला जो आकार आहे हा चेंज झालेला. ओके, आता याच्यानंतर आपण अजून एक दुसरा गळा घेणार आहोत. पुढचा एक गळा बघूया. सेम तीच प्रोसेस करायची आहे. त्याला पण 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. येस. आता इथे काय करणार आहे, मी इथून सुरुवात करणार आहे. हा डायरेक्टली असा मी कट करत आहे. हा इथून घेतला आहे असा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आतमध्ये घ्यायचा आहे असा. ओके, असा आतमध्ये घेतल्यानंतर इथे तुम्ही राऊंड शेप देऊ शकताय, पानगळा शेप देऊ शकताय, कोणताही देऊ शकताय. इथे आपण जसा आपण पानगळ्याला घेतला होता ना तसा शेप घेऊया, हा असा स्टाईल मध्ये. हा तुम्ही हलकासा मोठा पण करू शकताय. हा बघा मोठा पण करून दाखवते मी. याच्याच मध्ये तुम्ही ब्रॉड पण असा करू शकताय. हा इथून हा घेतला असा आणि हा इथून हा घेतला. आता हे तर अंतर मी अंदाजे घेतलेलं आहे. हे साधारण किती इंचाचं घ्यायचं आहे, तर इथलं अंतर माझं 2.5 इंच आलेलं आहे. बघा 2.5 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं तुम्ही घेऊ शकताय. याच्याच मध्ये हा जो शेप दिलेला आहे ना, हा आतला शेप पण घेऊ शकताय, बाहेरचा शेप पण घेऊ शकताय. ठीक आहे, हा पण एक आपला गळ्याचा एक प्रकार आहे. बाहेरच्या बाजूने पण मी इथे देऊन घेते 1 इंच अंतर. हे अशा पद्धतीने. ओके, हा एक आपला आकार झाला. आता अजून एक दुसरा एक घेऊया. याच्याच मध्ये पुन्हा मार्किंग करून घेऊया. हा असा घेतला. आता याला आपल्याला आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे, तर तो कसा घ्यायचा आहे ते आपण इथे आता बघणार आहोत. सिंपल पद्धत आहे. तुमच्या माइंड मध्ये जसे जसे आकार येत असतील तसतसे तुम्ही इथे घेऊ शकताय. ठीक आहे, आता इथून मी सुरुवात करत आहे. हे अशा पद्धतीने इथून हे मी बाहेर काढला आहे. त्याच्यानंतर इथे मी हे पुन्हा आतमध्ये घेतलेलं आहे, हे असं. आणि इथून मी काय करत आहे, इथपर्यंत घेतलेला आहे ना, त्याला मी इथे हलकासा असा आकार देत आहे. हा असा इथला इथपर्यंतचा हा असा घेतला आहे. त्याच्यानंतर इथे स्ट्रेट घेतला आहे आणि त्याला मी इथे हलकासा असा आकार दिलेला आहे, एकदम हलका. बाहेरच्या बाजूने इथे जसा आहे तसाच घ्यायचा. ठीक आहे, आणि इथे जो आहे ना इथे हा असा घेऊन टाकायचा. हा आपला इथे गळा रेडी होतो, हा असा आणि हा असा. ठीक आहे, तर हे गळे आपण आज बघितलेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला पण गळ्यांची जी डिझाईन आहे ती रेडी करायची आहे. अजून एक गळा बघूयात. याच्यामध्येच मटका जो शेप घेतलेला होता ना, मटका शेप मध्येच आपण इथे अजून एक गळा बघणार आहोत. तर त्याला पण पुन्हा मी चौकोन रेडी करून घेते, सेम तसाच. मटका शेप घेणार आहोत आपण आता इथे. मटकाच घ्यायचा आहे, त्याला एक हलकासा थोडासा खाली वेगळा
हा असं इथपर्यंतचा असा घेतला आहे आणि इथे हा कोणा देऊन घेतलेला आहे. हा बघा मटका शेप मध्ये आलेला आहे, फक्त खाली राऊंड न घेता हा इथे हा ब्रॉड करू शकताय, तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही ब्रॉड करू शकताय आणि इथे हा असा राऊंड शेप घेऊ शकताय. आतमधला आपण गळा नाही घेणार आहोत, हा जो बाहेरच्या बाजूचा आकार आहे तो घेणार. ठीक आहे, बाहेरच्या बाजूला आपण सेम तसंच करायचं आहे. 1 इंचाचा अंतर घ्यायचं आहे आणि मग इथून हा असा आकार द्यायचा. हा बघा अगदी सोपी पद्धत आहे ही पण. पॅचेस टाकायचे असतील तर तुम्हाला हा ब्रॉड घ्यायचा आहे. ब्रॉड घेतल्यानंतर इथे तुम्ही हे अशा स्टाईल मध्ये पॅचेस टाकू शकता. हे बघा मी तुम्हाला दाखवते स्टाईल कोणती असणार आहे. इथून हा असा घेऊ शकता आकार आतमध्ये. जर तुम्हाला पॅच टाकायचा असेल तर पॅच टाकण्यासाठी ओके. बाकी इतर वेळेस तुम्ही हा जो बाहेरचा आकार आहे हाच घेऊ शकताय. तर बघा अशा पद्धतीचे आपले गळ्यांचे जे डिझाईन्स आहेत, भरपूर सारे डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. सगळ्यात अगोदर आपण घेतलेला होता तो म्हणजे हा गोल गळा. हा असा हा गोल गळा बघितला. त्यानंतर बघितला आपण हा पान शेप, पानाचा आकार बघितलेला आहे बरोबर. त्यानंतर आपण बघितला मटका शेप, हा मटका शेप बघितला. हा बघ अगदी सोप्या पद्धतीने आपण कटिंग करू शकताय. त्याच्यानंतर हा एक आकार आहे ओके. भरपूर सारे आकार आपण देऊ शकतो. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. त्यानंतर हा एक आकार होता आपला आणि त्याच्यानंतर हा एक स्वीट हार्ट नेक आहे आणि त्यानंतर हा जो मटका शेप आहे हा एक आहे ओके. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला पण गळ्यांच्या आकाराची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही न्यूजपेपर वरती पण प्रॅक्टिस करू शकताय, तुम्ही त्याचं कटिंग पण करू शकताय न्यूजपेपर वरती. ठीक आहे, इथे मी कटिंग नाही करून दाखवले, तुम्हाला फक्त इथे आखून दाखवलेलं आहे. येणारे आपले जे काही व्हिडिओज येणार आहेत ना त्याच्यामध्ये हे सर्व काही गळ्यांचे डिझाईन जे आहेत ना ते आपण आपल्या ब्लाउजेस आणि ड्रेसेस वरती तयार करणार आहोत. ठीक आहे, तर येणारे आपले व्हिडिओज बघायला पण अजिबात विसरायचं नाहीये. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला गळ्यांची जी कटिंग आहे ती करायची असते. माइंड मध्ये आपली क्रिएटिव्हिटी तयार व्हायला पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं. बेसिक जे गळे आहेत ते जर तुम्हाला यायला लागले तर तुम्ही ऍडव्हान्स लेवलचे जे काही गळे आहेत ना ते अशी चुटकी सरशी लगेच कटिंग करू शकताय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचे आहे. आणि तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये काय काय शिकायचं आहे आपल्या 100 डेज चॅलेंज मध्ये याची कमेंट पण मला नक्की करायची आहे. आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.